शेतकऱ्याचा प्रत्येक प्रश्न घेऊन लढण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून मी केलं आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलो आणि शेतकऱ्याच्या प्रयत्नांवरती लढत होतो. करायचं तरी काय, मला थांबायचं नव्हतं. शेतकऱ्यांचा प्रश्न होता, माझा शेतकरी राजा कुठेतरी अडचणीत होता. त्यावेळेला शेतकऱ्याचा कांदा प्रश्नांवरती मुद्द्यावरती लढण्याचं काम खंबीरपणे केलं. मागे हटलो नाही, कुणाला घाबरलो नाही, पण शेतकऱ्याच्या माझ्या शेतकऱ्याचा कांदा प्रश्न सुटला पाहिजे त्या प्रश्नांवरती लढण्याचं काम केलं. प्रत्येक प्रश्न घेऊन लढलो. कर्जमाफीचा प्रश्न होता, त्याही प्रश्नावरती लढण्याचं काम खंबीरपणे केलो, खंबीरपणे लढलो. तोही प्रश्न मार्गी लावून टाकला. अनेक प्रश्न मनात येत होते. लढायचं, आता थांबायचं नाही. न्याय हक्काची लढाई आहे, लढायचं. प्रत्येक वेळेला लढत गेलो, अजूनही थांबलेलो नाही. प्रत्येक वेळेला जसं लढत आलो तसं आजही लढण्याचं काम करतोय. अजून मी थांबलेलो नाहीये. कशासाठी करायचं, का लढायचं? थांबून चालेल का? थांबून चालणार नाही. आज पण अजूनही लढतोय मी. आज दूध भेसळीचा प्रश्न येतो, त्याही मुद्द्यावरती ठाम बोलण्याचं काम करतोय. तोही मुद्दा घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याही मुद्द्यावरती बोलतोय. दूध भेसळ मोठ्या प्रमाणात चालू आहे, पण तुकाराम मुंडे साहेबांसारखा अधिकारी आला आणि दुधामधली कुठेतरी भेसळ थांबली आणि भेसळ निघायला लागली आणि त्याही मुद्द्यावरती मी बोलायचं काम करतोय. तोही मुद्दा मांडण्याचं काम करतोय. मी थांबलो नाही. खंबीरपणे प्रत्येक मुद्द्यावर म्हणण्याचं काम मी करतोय आणि थांबणारही नाही आणि थांबतही नसतो. प्रत्येक मुद्दा घेऊन लढण्याचं काम नक्कीच मी करेन. शेतकऱ्याच्या दुधाला भाव कुठेतरी मिळाला पाहिजे म्हणून तो मुद्दा घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून लढतोय, मुद्दा मांडण्याचं काम करतोय.